मित्रांनो, माझे नाव अंजली आहे। माझ्या घरी कशाचीच कमी नाही आहे। तसेच माझ्या नवऱ्याचे फार चांगला जॉब आहे, पण त्यांचे काम जास्त बाहेरचे असते। आता माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते। अगोदर माझ्या नवऱ्याचे काम शहरातच होते, म्हणून ते सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे आणि त्यामुळे मला हव्या त्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने मिळायच्या। पण माझा नवरा आता जास्त बाहेर असल्यामुळे मला फार अडचणी येत होत्या आणि रात्री तर अजूनच। जर ते घरी पण असले तरी सुद्धा आता जास्त माझ्याकडे लक्ष देत नव्हते, पण त्या गोष्टी व्यतिरिक्त मला सर्वच गोष्टी मिळत होत्या। माझ्या घरी एक बरेच वर्षापासून मोलकरीण कामाला होती आणि तिचा मुलगा 15 ते 16 वर्षाचा असताना आमच्याच घरी राहायचा आणि कधी कधी आपल्या घरी जात होता। त्याच्या घरी 2च खोल्या होत्या आणि त्यातल्या त्यात तिचा नवरा रोज दारू पिऊन यायचा, त्यामुळे त्या मुलाला अभ्यास करायला फार त्रास होत होता। म्हणून त्याच्या आईने आमच्याकडे ठेवायची विनंती केली होती। माझ्या नवऱ्या पण हो म्हणाला आणि म्हणू लागला, राहू दे याला आपल्याचकडे, तुला कामात पण मदत होईल आणि कोणी घरी बोलायला असेल तर तुला बोर पण होणार नाही। आता तो घरी आल्यामुळे झाडाला पाणी घालणे, बाहेर वस्तू खरेदी करून आणणे तसेच इतर कामे सुद्धा करत होता। नेहमी मी त्याला लहान समजून आपल्या सोबत बसवायचे, कधी कधी तो माझ्या बाजूला पण झोपून जायचा। पण आता तो मोठा झाला होता आणि त्याला सर्व समजायला पण आले होते, कारण या सर्व गोष्टी मला नंतर कळल्या। तसेच त्याला माझ्या घरी राहून 3 वर्षाच्या जास्त होऊन गेले होते। मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते, कारण तो माझे सांगितलेले प्रत्येक काम एका शब्दात करायचा। पण एक दोनदा माझ्या लक्षात आले की मी त्याच्याकडे बघत नसताना तो माझ्या काही गोष्टी बघत असतो, कारण मी एकदा वाकून काम करत होते आणि तो एकसारखा माझ्याकडे बघत होता। पण सध्या तरी मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागले। त्यानंतर माझ्या लक्षात आले की हा नेहमी असा करतो, कारण मी आंघोळ करत असताना मला समजले की बाहेर कोणीतरी आहे। म्हणून मी एक दोनदा थोडे दार उघडे ठेवले आणि आंघोळ करत होते। काही वेळाने बघतो तर खरंच तो मला दुरून दिसला। मी त्याला त्यावेळी काही बोलू शकत नव्हते। त्यानंतर मी खोलीत आल्यावर त्याला आवाज दिला आणि म्हणाले, तू मगाशी खोलीत आला होता का? तर तो बोलू लागला, हो मला तुमच्याशी काम होते, त्यामुळे आलो होतो, पण आता ते काम झाले आहे। त्याच्या पण लक्षात आले होते मी त्याला बघितले आहे म्हणून। एकदा असे झाले की मी त्या दिवशी सकाळी लवकर उठले होते आणि तो झोपला होता। मी त्याच्या खोलीत गेले आणि बघतो तर त्याची स्थिती फारच वेगळी होती। आता मला समजून आले होते तो मोठा झाला आहे। या सर्व गोष्टी घडत असल्यामुळे माझ्या पण मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या। असेच नेहमी त्याचे सुरू असायचे। माझे लक्ष नसताना तो माझ्याकडे बघायचा। मला पण आता पूर्णपणे जाणून घ्यायचे होते, म्हणून मी त्याला म्हटले, आज तू माझ्या खोलीत झोप, कारण कधी कधी मला मधात जाग येतो आणि तेव्हा मला फार भीती वाटते। त्या दिवशी मी पलंगवर आणि तो खाली झोपला होता। मी त्याच्याकडे चेहरा करून झोपायचे नाटक करत होते आणि काही वेळाने हळूच एक डोळा उघडून बघते तर तो एकटक लावून माझ्याकडे बघू लागला। आता मला कन्फर्म झाले होते की त्याच्या मनात काहीतरी सुरू आहे। एवढ्या वर्षापासून तो आमच्याकडे राहत होता आणि काम सुद्धा करत होता, त्यामुळे मी पण त्याच्या या पाहण्यावर शांत होते। पण एकदा तो मला म्हणाला, आजकाल साहेब तुमची काळजी घेत नाही आणि तुमच्याकडे जास्त लक्ष पण देत नाही। जेव्हा पण साहेब घरी राहिले की आपल्या कामातच व्यस्त असतात। मी पण त्याला बोलले, हो बरोबर आहे, तुझे साहेब माझ्याकडे आधी सारखे लक्ष देत नाही। तर तो म्हणाला, साहेबाने तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे। तर मी त्याच्याकडे बघत म्हणाले, कोणत्या गोष्टीकडे म्हणत आहे? सर्वच तर साहेब आणून देतात। तर तो शांतच होता। त्याच्या बोलण्यावरून मला आता कळून आले होते की त्याने आमच्या गोष्टी ऐकल्या असाव्या, कारण मी माझ्या नवऱ्याला अनेकदा तुमचे माझ्याकडे जास्त लक्ष नसते म्हणून म्हणायचे आणि आता त्याचे नेहमी असे सुरू असायचे। कधी तर फार जवळ राहून कामे करायचा आणि आता तो माझ्या जवळ जवळ राहू लागला। एकदा त्याचा मोबाईल चार्जिंगवर होता आणि तो बाहेर झाडाला पाणी घालत होता, त्यामुळे मी त्याच्या मोबाईल बघू लागले आणि मला त्याच्या मोबाईल मध्ये फारच वेगळे चित्र दिसले आणि त्या सर्व गोष्टीवरून लक्षात आले की तो नेहमी ते बघत असतो।
या सर्व गोष्टी वारंवार माझ्या समोर घडत असल्यामुळे माझ्या पण मनात फार दिवसाच्या लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या. कारण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. आता नकळत किंवा काही काम करत असताना आमचा स्पर्श व्हायचा आणि त्यामुळे मला पण फार वेगळे वाटू लागले होते. मनात कुठल्याही गोष्टीचा जर रोज विचार येत असेल आणि त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असेल तर आपल्याला पण त्या गोष्टीची आवश्यकता वाटत असते. तसेच माझे झाले होते. असेच काही दिवस होत चालले होते आणि एकदा माझी तब्येत फारच खराब झाली. मला कसे तरी माझ्या नवऱ्याने डॉक्टरकडे घेऊन गेला आणि त्या दिवशी मला बरोबर झोप सुद्धा लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला बाहेर जायचे होते म्हणून तो त्या मुलाला सांगून गेला की माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे तू तिच्याकडे लक्ष ठेव आणि सतत तिच्या जवळपास राहा. त्यानंतर माझा नवरा निघून गेला. आता तो माझ्या जवळच बसून राहत होता आणि मला हवे त्या गोष्टी देऊ लागला. जेवण पण तोच बनवत होता. माझे डोके तसेच हातपाय दुखत होते, त्यामुळे तो कधी माझे डोके दाबायचा तर कधी हातपाय. पण या सर्व गोष्टीमुळे माझ्या शरीरात वेगळीच आग पसरू लागली होती आणि त्या रात्री मी जेवण करून गोळ्या घेतल्या. काही वेळानंतर मला अचानक थंडी वाजू लागली. माझे शरीर थरथरत होते. त्याने माझ्या अंगावर दिले तरी सुद्धा माझी थंडी काही दूर होत नव्हती. तर तो म्हणाला, मी तुमच्या जवळ झोपतो म्हणजे तुम्हाला थोडे बरे वाटेल. आणि तो माझ्या जवळ येऊन लेटला होता. त्याचा पूर्ण स्पर्श मला होत होता आणि त्यामुळे मला फार वेगळे वाटू लागले. तो माझे डोके दाबत होता आणि मला विचारू लागला, आता तुम्हाला कसे वाटत आहे? मी अर्धवट झोपेत असल्यामुळे माझ्या कानापर्यंत त्या गोष्टी येऊ लागल्या, पण त्याचे उत्तर मला देऊ शकले नाही. त्याने अजून मला विचारले की तुम्हाला आता थंडी वाजत आहे का? पण आता सुद्धा मी चुपच होते. त्याला वाटले मी झोपले आहे आणि तो हळूहळू डोके दाबत होता आणि त्यानंतर तर त्याची हिंमत एवढी वाढली की त्याचे हात हळूच समोर आले आणि आता तो वरूनच त्याला स्पर्श करू लागला. आता मला भलतेच वाटत होते आणि तो फार सावकाशपणे आपले काम करू लागला. आता मला कळत नव्हते त्याला रोखावे की असेच करू द्यावे, कारण मला फार चांगले वाटू लागले. तसेच अनेक दिवसानंतर मला या गोष्टी अनुभवाला मिळत होत्या. त्याला वाटले मी गाढ झोपून आहे म्हणून तो अजूनच पुढे गेला आणि त्याचा आनंद घेऊ लागला. आणि या सर्व गोष्टींमुळे माझी अवस्था बिघडत चालली होती. त्यानंतर त्याचा तो स्पर्श मला जाणवू लागला आणि तो पूर्ण रंगात आला होता. आता त्याचे हात नको तिथे जाऊ लागले, त्यामुळे माझी स्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली. तो माझ्या पूर्ण जवळ आला होता. तसेच त्याचे पाय पण कामाला लागले होते. पण आता मला काही सहन होत नव्हते म्हणून मी त्याच्याकडे वळले आणि डोळे उघडले. आता तो घाबरला, पण मी त्याच्याकडे बघत होते आणि त्याला माझ्या डोळ्यात माझी स्थिती दिसून आली होती. त्याने काही न बघता माझ्यावर ठेवून दिले आणि आम्ही त्याचा अनुभव घेऊ लागलो. आता तर तो फारच वेगळ्या स्थितीमध्ये आला आणि मला अनेक ठिकाणांवरून आनंद देऊ लागला. या सर्व गोष्टींमुळे मला पण फार छान वाटू लागले. तो लगेच समोर येऊन सर्व दूर करत होता आणि आता तर त्याने मला हवे ते दिले. पण तो ज्या पद्धतीने मला आनंद देऊ लागला ते पाहण्यासारखे झाले होते आणि त्या दिवशी मला हव्या त्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने दिल्या. मला या सर्व गोष्टी मिळाल्याबद्दल फार छान वाटत होते आणि आता तर आम्हाला कशाचीच भीती नव्हती. तसेच मी पण काय करू शकत होते आणि किती दिवस असेच राहणार होते. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.